ऐन फेब्रुवारीमध्ये मुंबईकरांना आता उन्हाच्या झळा बसू लागल्या। शिमग्यापूर्वीच मुंबईचा पारा चढायला सुरुवात झाली आहे। रात्र थंड आणि दिवस उष्ण अशा काहीशा हवामानानं मुंबईकर आता बेजार होतात आणि शनिवारी रविवारी मुंबई महानगर प्रदेशात उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती असेल अशी माहिती हवामान अभ्यासकांनी दिली आहे। मुंबईत वाहनांची मोठ्या प्रमाणामध्ये वर्दळ असल्यानं ध्वनी प्रदूषण अधिक होत आहे। त्यामुळे ध्वनी प्रदूषणाला प्रतिबंध ठरणारी झाडं लावण्याचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्तांनी दिलेत। आकर्षक बागकामं आणि मजबूत संरक्षक कठडे उभारण्याचेही निर्देश देण्यात आलेत। पुण्यामध्ये लोणी काळभोरमध्ये गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला अटक केली आहे। गुन्हे शाखेच्या युनिट 6च्या पथकानं कारवाई केली। आरोपीकडून गावठी पिस्तुलासह जिवंत काडतूसही जप्त केलेत। आरोपी मकोकाच्या गुन्ह्यातला आरोपी आहे आणि जामिनावर बाहेर होता। या प्रकरणात पोलीस आता पुढचा तपास करतात। नाशिककरांचे पाणी पुढच्या काही काळामध्ये महागण्याची शक्यता आहे। पाणीपट्टीमध्ये वाढ केल्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे। त्यामुळे नाशिककरांना 1000 लिटर पाण्यासाठी 13 रुपये अधिक मोजावे लागण्याची शक्यता आहे। सध्या 1000 लिटरसाठी 5 रुपये द्यावे लागतात। ठाण्याच्या घोडबंदर भागातल्या रखडलेल्या कामांना सुरुवात झाली आहे। आदिवासी पाड्यांमध्ये जलवाहिनी टाकण्याचं आणि पाण्याच्या टाक्या उभारण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि पुढील 6 महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे। अंधेरीत पाण्याच्या समस्येनं नागरिक सध्या हैराण झालेत। तानसा जलवाहिनीच्या कामानंतर चकाला भागातला पाणी पुरवठा विस्कळीत झालाय। अपुरी आणि कमी दाबानं होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे। थकीत पाणीपट्टी न भरल्यास पाणी बंद करण्याचा इशारा जलसंपदा विभागानं पुणे महापालिकेला दिलाय। जलसंपदा विभागाची 726 कोटींची पाणीपट्टी महापालिकेनं थकवली आहे आणि ही रक्कम त्वरित भरावी, अन्यथा 25 फेब्रुवारीपासून शहराला धरणांमधून दिलं जाणारं पाणी टप्प्याटप्प्यानं कमी केलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला। नंदुरबारच्या सातपुडा डोंगर रांगांमध्ये पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत। ऐन फेब्रुवारी महिन्यामध्ये परिसरात तीव्र पाणी टंचाई भासतेय। त्यामुळे महिलांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते। महिलांना 200 फूट खोल दरीमध्ये उतरून पाणी आणावं लागतंय। संभाजीनगरमध्ये भाजपनं उद्धव ठाकरेंना धक्का दिला। सुरेश बनकर यांनी भाजपत प्रवेश केला। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरेश बनकर शिवसेना युबीटीमध्ये गेले होते। त्यांनी सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांच्या विरोधात ही निवडणूक लढवलेली होती। नाशिक महापालिकेतील पाणी वापराचा राधाकृष्ण विखे पाटील आज आढावा घेणार आहेत। शहरात 40% पाणी गळती असल्याचा दावा केला जातोय आणि त्या प्रमाणामध्ये पाणीपट्टी वसूल होत नसल्यानं पाणी वाटपाचे 100% मीटरिंग करणं आणि पाण्याचा पुनर्वापर करण्यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे आणि देशमुखांच्या हत्येला 66 दिवस पूर्ण झालेत। मात्र तरीही आंधळे पोलिसांना सापडलेला नाहीये। त्याचा शोध पोलीस सीआयडीची पथकं घेतात आणि बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलंय। नंदुरबारमध्ये नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी नवीन मतदारांच्या नावाची नोंदणी सुरू झाली आहे। गेल्या 10 महिन्यात 52,000 मतदारांनी मतदानात नाव नोंदवलंय। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नवीन मतदारांच्या नावाची नोंदणी सुरू झालेली आहे। सिंधुदुर्गातल्या विमानसेवा गेल्या 3 महिन्यांपासून बंद आहे आणि हैदराबाद आणि बंगळुरू सेवा ही बंद झालेली आहे। पुणे ते सिंधुदुर्ग सेवा आठवड्यातून केवळ शनिवार आणि रविवारी सुरू आहे। या अनियमित विमानसेवेमुळे चिपी विमानतळ आता बंद होण्याची भीती व्यक्त करण्यात येते। केंद्र शासनाच्या पीएम ई बस योजनेद्वारे देशातील विविध शहरांना विद्युत बसेस उपलब्ध करून देणार आहेत। तर या ई बस योजनेचा पहिला मान हा नागपूर महानगरपालिकेला मिळणार आहे। मे महिन्यामध्ये मनपाला 40 ई बसेस प्राप्त होणार आहेत। मुंबईच्या वरळीमध्ये बीडीडी चाळीतल्या रहिवाशांसाठीच्या पुनर्विकसित 8 विंग बांधून तयार आहेत। मात्र या ठिकाणी राहण्यासाठी जाण्याकरता पोलीस अडथळा निर्माण करतात आणि त्यामुळे म्हाडानं हा निर्णय बदलला नाही तर अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे। विविध अभियांत्रिकी कामं आणि देखभाल दुरुस्तीसाठी रेल्वेच्या 3ही मार्गावर उद्या मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान, हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी दरम्यान आणि पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते गोरेगाव दरम्यान हा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे। अटल सेतू मॅरेथॉनसाठी 13 तास बंद राहणार आहे। रात्री 11 ते उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत अटल सेतू बंद असेल। MMRDA कडून उद्या मुंबईमध्ये मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे। त्यामुळे वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे असं आवाहन करण्यात आलं आहे। साताऱ्यातल्या मेढा आगाराला नवीन बसेस मिळाल्यात। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा पार पडला आणि यावेळी मंत्री शिवेंद्रराजेंनी प्रवाशांसह बसमधून प्रवास केला। या नवीन बसेसमुळे दुर्गम भागातल्या नागरिकांना फायदा होणार आहे।
सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये बोरामणी ते खडकी या रस्त्याच्या कामाला आता सुरुवात झाली आहे। या रस्त्याचं मजबूतीकरण आणि काँक्रिटीकरणाच्या कामाचं उद्घाटन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं। मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून हा रस्ता तयार करण्यात येतोय। राज्यातल्या साखर कारखानदारी अडचणीत आली आहे। सुमारे 70 कारखाने आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेत। एकूण 32 साखर कारखान्यांची कर्जही थकीत असल्याची माहिती आहे। आर्थिक शिस्त पाळली नसल्यामुळे राज्यातल्या साखर कारखानदारी अडचणीत आल्याची चर्चा आहे। नंदुरबारमध्ये हवामानात सातत्यानं बदल होत असल्यानं पपईच्या पिकाला फटका बसतोय। पिकांची काळजी कशी घ्यावी असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांसमोर उभा आहे। सूर्यकिरणं पपई फळावर पडू नयेत यासाठी गोणपाट लावून पिकांचं संरक्षण करण्यात येत आहे। यंदाच्या हंगामात कापूस उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। गुजरात आणि उत्तर भारतामध्ये कमी कापूस उत्पादन झालंय आणि त्यामुळे कापूसाचं उत्पादन घटलंय। 2023-24च्या मागच्या सत्रामध्ये उत्पादन 327.45 लाख गाठी असं होतं। ठाण्यामधल्या शहापूरमध्ये एका महिलेनं अर्धा एकर शेतीमध्ये भेंडीची लागवड केली। या पिकातून 2 महिन्यामध्ये लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार असल्याचं शेतकरी महिलेचं म्हणणं आहे। तसंच या शेतातली भेंडी ही बाहेर देशात सुद्धा एक्सपोर्ट होते। साताऱ्याच्या कराड ढेबेवाडी मार्गावर एसटी शेतकरी ऊसाच्या बिलाच्या 50,000 रुपये असलेली पिशवी विसरला होता आणि यावेळी बसचे चालक आणि वाहकांना प्रामाणिकपणे शेतकऱ्याला पिशवी परत केली। महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेनं या दोघांचा सत्कार केला।